चला आज छान असे बटाटे पोहे बनवूया। बघू शकता तुम्ही कांदे पोहे बरेचदार खाल्ले असतील, बटाटे पोहे कधी खाल्ले का? बघू शकता किती छान झालेले। चला रेसिपीला सुरुवात करूया। बघू शकता मी इथं मिरची कट करून घेतलेली, कढीपत्ता, कोथिंबीर आणि आपल्याला कांदा कट करून घ्यायचा आहे। बघू शकता मी कट करून घेतलेले 2 कांदे। आता आपल्याला शेंगदाणे छोटीशी वाटीमध्ये अर्धी वाटी घेतलेली मी आणि बटाटा भरपूर घेतलेले 2 बटाटे येते। आपल्याला छान अशी वरची साल काढून 2 चणे एका वाटीत काढून घेतलेले मी। आता आपल्याला पोहे घ्यायचे, पोहे छान असे चाळून घ्यायचे। बघू शकता अशी घाण निघते तिच्यातून आणि व्यवस्थित धुवून घ्यायचे। असे मऊ सुटसुटीत झाले पाहिजे, असे छान असे धुवून घ्यायचे आपल्याला। बघू शकता आणि छान होण्यासाठी आपल्याला एका साईडला ठेवून घ्यायचे ते पोहे। आता आपल्याला गॅसवर कढई ठेवायची, कढई छान अशी तपू द्यायची आहे। छान गरम झाली की आपल्याला तिच्यात 3 पड्या तेल घालून घ्यायचं आहे। तेल छान असं तपलं की आपल्याला तिच्यात बटाटा गोल्डन कलर छान असं तळून घ्यायचं आहे। बघू शकता आणि मिक्स करून घ्यायचं आहे। छान असा कलर आल्यावरच आपल्याला बटाटा काढून घ्यायचा आहे। छान असा गोल्डन कलर येसलो का आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे बटाटा। बघू शकता तुम्ही छान असा थोडा आपला कलर चेंज होतोय। बघू शकता छान असा कलर चेंज झालेला आहे। आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे बटाटा। बघू शकता काढून घेतलेला। आता आपल्याला त्याच तेलात शेंगदाणे छान असे खरपूस असे वाजोसलोक शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे। बघू शकता ते पण मी काढून घेतलेले। आपल्याला जिरं घालायचे तेलामध्ये। आता मोहरी आणि मिरची कट केलेली ते घालून घ्यायची। मिरची छान अशी परतून घ्यायची आपल्याला, थोडीशी होऊ द्यायची, मगच त्याच्यात आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे। बघू शकता कढीपत्ता घातलेला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे। कढीपत्ता छान असा कडक होऊ द्यायचा आहे आपल्याला आणि आपल्याला आता त्याच्यामध्ये कट केलेला कांदा घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता या पद्धतीने कांदा गोल्डन कलर आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे। बघू शकता थोडा चेंज होतोय कलर, कांद्याचा कलर चेंज झालेल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे त्याला आणि त्याच्यामध्ये हळद घालायची। हळद घातल्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता छान असं मिक्स केलेलं आहे। मग त्याच्यामध्ये आपल्याला पोहे घालून घ्यायचे, जे धुवून घेतलेले आहे ते आता त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे। बघू शकता किती मऊ झालेले। एका साईडला आपल्याला ठेवून घ्यायचे पोहे 2 चणे, छान असे मिक्स करून घ्यायचे पोहे टाकल्यावर। बघू शकता असे छान असे मिक्स करून घ्यायचे आपल्याला। तर छान असं मिक्स करणं झालं की आपल्याला त्याच्यामध्ये असे छान असे सुटसुटीत पण करून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने। बघू शकता छान असं मिक्स केलेलं आहे। मीठ घातलं त्याच्यामध्ये शेंगदाणे भाजलेले आणि बटाटा आपण तळून घेतलेले आणि शेंगदाणे तळून घेतलेले ते टाकून घ्यायचे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता या पद्धतीने मिक्स केलेलं आहे। तर आपल्याला मिक्स झालं की भरपूर सारी कोथिंबीर घालायची। बघू शकता घातलेली, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कोथिंबीर टाकल्यावर। बघू शकता किती छान आपले पोहे तर तयार झालेले, मस्त छान असे मऊ लुसलुशीत। बघू शकता असे छान। आणि तुम्हाला रेसिपी थोडी पण आवडली असतील तर प्लीज लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा। तर एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेली आहे। बघू शकता छान अशी एका प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचे पोहे। बघू शकता किती छान झालेले पोहे। आणि धन्यवाद, बाय, लाईक शेअर।